प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश. भोकरदन तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. दसाळ. जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने आज तहसील कार्यालय भोकरदन व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महसूल, निवडणूक, गृहनिर्माण व ग्रामविकासाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत झालेल्या मुख्य चर्चा आणि निर्देश खालीलप्रमाणे. जनगणना व निवडणूक कामकाज. भोकरदन तालुक्यात सुरू असलेली जनगणना प्रक्रिया अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सायर अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे, पात्र मतदारांची नोंदणी व त्रुटी दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना दक्ष राहण्यास सांगितले. अतिक्रमण व सिलिंग जमिनी. शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे आणि प्रलंबित सिलिंग प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले. योजनांचा आढावा. सर्वांसाठी घरे योजनेच्या लाभार्थ्यांची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. भूसंपादन व धान्य गोदाम पाहणी. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील भूसंपादन कामांचा एकत्रित आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदामास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील धान्याच्या गुणवत्तेची पाहणी केली. प्रशासनातील समन्वय वाढवून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात आणि कोणत्याही विभागाचे काम प्रलंबित न ठेवता ते वेळेत पूर्ण करावे. आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी. प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.बी. भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, जाफराबादचे तहसीलदार अविनाश लोंढे, गट विकास अधिकारी भोकरदन, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.